खरं तर बीडचं जेल आणि रोज नवा खेळ. तुम्ही गोळ्या खेळायच्या त्या भानगडीत पडूच नका आणि तुम्ही मला एवढं सोपं समजू नका. मराठी 1 मिनिटात तुमचा माज उतरवतील, 1 मिनिटात. काय गुंडागिरी दादागिरी कोण घंटे भेटय त्याला? याला चॅनलवरती मी हा विषय बोलतोय आणि जबाबदारीनं सांगतोय. तुम्ही ती वेळ येऊ देऊ नका. आता ऐका की कोणी कुटुंब कुठं, माणूस कुठं, पांढरा फकाट होऊन आलाय. ती एक 3D पिक्चर होता बघा, त्याच्यात एक डॉक्टर तसाच दिसतोय. मी हे महत्वाचा विषय सांगतोय गेले चॅनलला. शिंदे समितीची मुदत 2-4 दिवस झाली संपून गेली. मुदत द्यायच्या ध्यानात नाही उपसमितीच्या. झोपा काढती का उपसमिती? कशाला म्हणून ते पापड खाती काय तिथं? पांढरे नुसते गुलाबजामू खाती. 2-2 चमचे त्याला ते काड्या लावलेली इकडून गुती तिकडून गुती पांढरे गुलाबजामू खायला बसला का तुम्हाला तिथं? 4 महिने झाले तर अहवाल पडून पुण्यात घ्यायचा नाही सरकारला. 15 लाख नोंद येत अशी माहिती. त्याच्यात 42 लाख मराठा एकट्या पश्चिम महाराष्ट्राला जातोय. नाही न्यायचा तुम्हाला. मराठ्यांच्या अंगावरती घालायसाठी वाद निर्माण करून द्यायचे यासाठी उपसमितीचे विखे पाटील साहेब बसवलेत काय तिथं? आणि त्यांचे जे गुलगुल गप्पा हाणायच्या आणि मराठीच्या अंगावरती घालायचे. वारे उपसमिती त्याला अधिकारीच मोजत नाहीत. कशाला बसले जाऊ मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आणि उपसमितीवर विखे पाटील म्हणून का बसलात तुम्ही? खरातचे भक्त म्हणून समजणारे त्यांच्याविषयी कोणच आवाज उठवत नाहीये. किती श्रद्धा अंधश्रद्धा ठेवायची राव. बाबा मला मोठं होऊन गेले ना टपुरे सगळे, त्याच्याकडे बारकुलं गिरायचंच नव्हतं. सगळे टप्पू ठोकळे होते. निवार पैसे होले करोडपती आमके त्यांचे. ते नाही 2 काढे सगळे आणि ते काही ते म्हणलं की मोठं होईल म्हणलं हे का ना प्यायला लागले. तुमची तब्येत कशी?